पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महिला व बाल विकास विभागाचा एल्गार प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद व सामूहिक रजेचा इशारा। महिला व बाल विकास विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता आरपारच्या लढ्याची तयारी केली असून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले। विभागाचा आकृतीबंध मंजूर करणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित दर्जा देणे, पर्यवेक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करणे आणि पदोन्नतीचे प्रश्न मार्गी लावणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनाची दिशा ठरली असून 2 फेब्रुवारीला काळ्या फिती लावून निषेध केल्यावर आता 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान व्हीसी आणि माहिती बंद, 9 ते 11 फेब्रुवारीला काम बंद आणि मागण्या मान्य न झाल्यास 12 फेब्रुवारीपासून सर्व अधिकारी व कर्मचारी सामूहिक रजेचे हत्यार उपसणार असल्याने विभागाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।